आजची सुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासाअंतीच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे। त्याच्यानुसारच त्याच्यावरती जी काही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा पोलिसांच्या बाजूने ज्या काही पुढच्या सबळ योजना ज्या असतील तर त्याच्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल। महत्त्वाचा समजून घेण्यासारखा भाग जो आहे याच्यामध्ये तो म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं गोंदियाची जी काही ऐतिहासिक गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारी वृत्ती जी आहे तर ती कमी करण्याची जी काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे बदल घडत आहेत त्याच्या अंती निश्चितच आपल्याला एक चांगली परिस्थिती ही बघायला मिळणार आहे। कारण की जो रेकॉर्ड असतो तो रेकॉर्ड बनवणं या गुन्हेगारांचं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनाला सुद्धा संवैधानिक चौकटीमध्ये बसून काम करता येत असतं। कुठल्याही प्रकारची कोणालाही आपापलं दुकान बंद करायची आवश्यकता नाही, दहशत वाटून घ्यायची आवश्यकता नाही। प्रत्येकजण आपापलं काम करतो आहे, पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे। जी काही घटना घडली आहे मी जसं म्हटलं की ती घटना कशातून घडली आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे। तर किंवा मी सगळ्यात आधी तुम्हाला हे सगळ्यांना सांगेल की कुणीही कुठल्याही प्रकारचं इतर कुठलंही गैरकृत्य न करता पोलिसांचं जे काम चालू आहे ते काम तपास या एकमेव गोष्टीच्या भोवती चालू राहिलं पाहिजे, याच्यासाठी फोकस्ड राहणं गरजेचं आहे। इतर कुठल्याही भानगडी केल्यास त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला सुद्धा आपल्याला इतर कामांसाठी डायव्हर्ट करायला लागते, पोलीस फोर्सला डायव्हर्ट करायला लागतं। त्याच्यातून आपलं जे मेन महत्त्वाचं काम आहे जे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होऊन चालत नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना ही माहिती आहे आणि सूचना आहे की सूचना देण्यात येते कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नये। सदर पेशंट जो आहे तो सध्याच्या माहितीप्रमाणे अत्यंत स्टेबल आहे सध्याच्या माहितीप्रमाणे आणि लवकरच तिथं गेल्यानंतर तिथं ज्या ठिकाणी ऑपरेट केलं जाणार आहे तिथून सुद्धा आपल्याला ती माहिती मिळेल की त्याच्यामध्ये पुढं काय परिस्थिती निर्माण होते। त्याच्यामुळे कुणी कुठल्याही अफवांच्या बळी न पडता आपापलं काम करावं, आपापलं कर्तव्य पार पाडावं। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य या भारतामध्ये या देशामध्ये आपलं हे असलं पाहिजे की आपण आपलं काम चोख आणि व्यवस्थित एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावं, ना की कुठली तरी अफवा पसरून इतर लोकांना त्रास देऊन त्यांच्या जीवनामध्ये कारण नसताना आपण ढवळाढवळ न करता या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे।